जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठापरिये ज्ञानयोगेश्वरासे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्मा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचे अध्यक्ष आदरणीय सुहासदादा, ईमेलद्वारे कार्य करणारे दुसरे सुहासदादा, त्यांचे सहकारी माझे परममित्र श्री केदारदादा, आपण सर्व विद्यमान अभ्यासार्थी, समीक्षक, माझा वाढू की हा वाढू? श्रीराम। श्रीराम। परत रिपीट करू की झालेलं काय? असे सर्व जनांना वंदन करतो आणि इतके छान दासबोधाचा अभ्यास प्रेमानं करणारे लोक आहेत, त्यांच्यासमोर काही विषय मांडावा याच्यापेक्षा दुसरं काही भाग्य नाही आहे। ही माझी औपचारिक उद्घोषणा नाही आहे, अंतःकरणापासून आहे। विषय पण फार छान देण्यात आलेला आहे। तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे
प्रापंचिकांनी दासबोध कसा जगावा, कसा वाचावा नाही. तिथं ज्ञानबाची मेख आहे. प्रापंचिकांनी दासबोध कसा जगावा असा विषय आपल्याला पाहायचा आहे. आणि तो सांगितला आहे जो प्रापंचिक नाही आहे त्याला. पण त्यात सुद्धा एक औचित्य आहे. आणि ते औचित्य असं की जो थोडं मध्ये मध्ये मराठी बोलेन, फ्रेम ऑफ रेफरन्सच्या बाहेर असतो. त्या विशिष्ट फ्रेम ऑफ रेफरन्सच्या जो बाहेर असतो तो तटस्थपणे पाहू शकतो. आणि तटस्थपणे पाहू शकल्यामुळं तिथं असणाऱ्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचं तो जर ठीक असेल पाहणारा तर त्याला नीट आकलन होऊ शकतं. जो त्याच्यात गुंतलेला आहे त्याला त्याचं आकलन तेवढंच नीट होण्याची शक्यता फार कमी आहे. उदाहरण पाहू. तुम्ही कारमधून चाललेले आहात आणि कारमधून चाललेले असताना तुम्ही जर डोळे मिटले तर तुम्हाला असं वाटेल की तुमची गती शून्य आहे, तुम्ही स्थिर आहात. बरोबर ना? डोळे उघडे ठेवले तर का म्हणायचं, कारण मग हलताना दिसेल सगळं आणि मध्ये मध्ये स्पीडोमीटरकडे पण लक्ष जातं. आणि त्या काट्यावर विश्वास ठेवून आणि आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवून की मी पुढं जाताना दिसतोय, बाहेरच्या गोष्टी मागं पडत आहेत, याच्यावरून मी ठरवतो की मी पुढं जात आहे. पण तटस्थ माणसाला जो बाहेर थांबलेला आहे त्याला हे स्पष्ट दिसतं की हा पुढं जात आहे, हा गतिमान आहे. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी असता तिथं बरोबर त्याचं आकलन होईलच असं नाही. जो त्याच्या बाहेर आहे त्याला त्याचं आकलन योग्य पद्धतीनं होण्याची संभावना अधिक असते. आणि म्हणून त्या दृष्टीनं हा जेव्हा विषय मला केदारदादांनी सांगितला, म्हटलं अरे वा, खूप छान विषय आहे, का त्याच्यात मी अडकणार नाही आहे. पहिला मुद्दा, विषय खूप छान आहे. आणि खरंच काही ग्रंथ असे असतात, त्याला ग्रंथ खरं तर म्हणूच नाही, पुस्तक म्हणू, की ते वाचून ठेवून द्यायची असतात. चंपक भंपक असे काही काही पुस्तकं लहानपणीची आठवतात. आता ते चालतं की नाही माहिती नाही मला, सध्या वेगळे असतील काही प्रकार, हॅरी पॉटर आणि काही काही. ती वाचावीत, त्याचा आनंद घ्यावा आणि सोडून द्यावीत. ग्रंथ या स्तरावर कॅटेगरीमध्ये आलेले जी काही वाङ्मय आहे त्याचे पण वेगळे वेगळे स्तर आहेत. काही चरित्रात्मक असतात, गुरुचरित्रासारखे, नावच गुरुचरित्र असं आहे, त्याचा उद्देश वेगळा आहे. ज्ञानेश्वरी, नाथ भागवत, दासबोध याचे उद्देश वेगळे आहेत. काही ग्रंथ असे असतात जे पारायण करून पुण्य मिळवायचे ग्रंथ आहे. गजानन विजय पारायणाचा ग्रंथ आहे, का अभ्यासाचा ग्रंथ आहे? पारायणाचा ग्रंथ आहे. त्याचं महत्त्व अबाधित आहे. तरतम भावात्मक मी बोलत नाही आहे इथं. पण जे पारायणाचे ग्रंथ असतात ते ग्रंथ तुम्हाला भक्ती वाढवून देतात, श्रद्धा वाढवतात. आणि जर संकल्प तसा असेल तर पुण्यार्जन होतं, तुम्हाला पुण्याची प्राप्ती होते. पण असे काही ग्रंथ असतात जे ग्रंथ केवळ पारायण करून ठेवायचे नसतात. आत्ता सुहासदादांनी आपल्याला सांगितलं की दासबोध आधी नव्हता का? घरोघरी होता, बरोबर. पण प्रायः तो पारायणाचा विषय होता, अभ्यासाचा नव्हता. तो अभ्यासाचा विषय झाला पाहिजे. कारण काही ग्रंथ असे असतात जे केवळ पारायण करून ठेवायचे नसतात, त्याचा अभ्यास व्हायला हवा. समर्थांच्या चरित्रातील जर विषय याला जोडून घेतला तर समर्थ ज्या वेळेला दासबोधाची प्रत सगळ्यांकडे सर्व मठांमध्ये पोहोचली
त्यानंतर जेव्हा नवीन 4 लोकांपैकी एक मठ तर तयार आहे, पण मठपती नेमायचा आहे. 4 निवडले गेले. पत्रद्वाराचे 2 आहेत, सखोलचे 2 आहेत, विद्यापीठाचे 2 आहेत, आणि ह्याच्यात कुठंच नसलेले तसेही 1-2 आहेत, असं धरून चालू. सगळ्यांना बसवलं आणि ज्याप्रमाणे पत्ते पिसायचे असतात, कारण पूर्वी दासबोधाला बाइंडिंग नव्हतं, त्यामुळं मॉरल बाइंडिंग जास्त होतं. आता ग्रंथाला बाइंडिंग आलं आणि मॉरल बाइंडिंग निघून गेलं. असे अक्षरशः समोर ते पिसले जात असत. म्हणजे कागद काय क्वालिटीचा असेल बघा, फाटत नाही तरीही. पिसले जात असत आणि त्या संभावित मठपती समोर ठेवले जात असत. आणि इतिश्री दासबोधे न लिहिता, हे विशेष आहे, कारण त्याला पत्ता लागणार ना मग तो. आणि ओवी सूची हा विषय नव्हता तेव्हा. ओवी सूची हा विषय तुमच्या डोक्यात पाहिजे, त्या ओवीनं सुचवलं पाहिजे ती ओवी सूची आतमध्ये आहे. अशी ओवी सूची ज्याच्या डोक्यात आधीच आहे तो पटकन ओवी बघायचा, अरे हा अमुक समास अमुक दशक बाजूला ठेवायचा, एक सापडला की लगेच तो घ्यायचा, त्याच्या खाली दुसरा, त्याच्या खाली तिसरा. आता काही लोक उलटही करत असतील, 200वा श्लोक सगळ्यात पहिल्यांदा, 199 दुसऱ्यांदा, असं करत करत वर. आता ती पद्धत मला माहिती नाही, कारण कदाचित त्या काळात मी असेल तर मला त्याचं स्मरण नाही. आपण नसो का म्हणावं, सत्य आहे. अलार्म सगळ्यांनी बंद करा. एक प्रेमळ सूचना, त्याला तरी सायलेंट करा, नाही तर बुवाला तरी सायलेंट करा. मला काल मर्यादा दिली आहे 11:30ची, त्यापर्यंत त्या कार्यकर्त्याला तोपर्यंत शांत ठेवा. तेव्हा ज्याला वेळ लागत असेल, इकडं तिकडं बघतोय मग असं थोडं असं, ज्याला वेळ लागत असेल त्याला समर्थ एक टिप्पणी करत असत. ते म्हणत असत, तू घरामध्ये, म्हणजे घरात राहत असेल तर घरात, मठात राहत असेल तर मठात, दासबोध फक्त पूजनापुरता ठेवलास. गंध अक्षत फुला वाहायच्या आणि नमस्कार करायचा, एवढ्यासाठीच तू दासबोध वापरलास. ह्या लोकांनी अभ्यास केला आणि त्याच्यात जो पुढे गेला त्याला मठपती नेमला. याचा अर्थ काय आहे? पाठांतर पहिला, त्यानंतर अर्थांतर. काही गोष्टी चटचट चटचट आठवल्या की अर्थांतराला, म्हणजे विचार करायला आपण लागतो. तोपर्यंत काही गोष्टी पाठ हव्यात. पाठांतराचंही त्याचं महत्त्व आहे. आणि पाठांतर होतं कधी, बालपणात जास्त होतं. म्हणून दासबोध हा बालपणीच यावा. प्रापंचिकांनी कसा जगावा हे जर कळायचं असेल तर बालपणात त्याच्या जीवनात दासबोध यावा. इथून सुरुवात आहे. बुवा म्हणजे आता आम्ही उठलं तर चालेल का? नाही, आत्ता आपलं बालपण सुरू आहे असं समजा, आत्ता जर दासबोध आला असेल जीवनात तर. पण जगावा कसं हे कळण्यासाठी त्याचा अर्थ कळायला हवा. 3 स्तर मानतात: पाठांतर, अर्थांतर, ग्रंथांतर. ग्रंथांतर आत्ताचा विषय नाही, अन्य ग्रंथांचा धांडोळा घेणं. पण भावांतर व्हायला हवं. अर्थांतरातून भावांतराकडं आपण पोहोचतो. एखाद्या गोष्टीचा जेव्हा अर्थ कळायला लागतो त्यानंतर आपले भाव बदलतात. आणि अर्थाला जेव्हा आपण भाव देऊ जीवनात, कोणत्या अर्थाला? प्रापंचिक कोणत्या अर्थाला भाव देतात? ज्याला शंकराचार्यांनी अनर्थ म्हटलं. अर्थो नर्थो कर्तव्य. जो अर्थ खरा तर अनर्थ घडवतो. का? तर त्या अर्थाला धर्माचं अधिष्ठान नाही. धर्मार्थ काम या 3 पुरुषार्थामध्ये धर्म बाजूला काढला तर काम हा पुरुषार्थ न राहता विकार बनतो. अर्थ हा अर्थ न राहता अनर्थ बनतो. धर्माला धरून काम असेल तर धर्माविरुद्धो कामोहम, गीतेमध्ये सांगितलं. माझी विभूती सांगितलं काम. पण कशी पाहिजे ती? धर्माला अविरुद्ध असणारी हवी, तेव्हा तो पुरुषार्थ ठरतो. आणि अर्थसुद्धा
अर्थयुक्त कधी ठरतो? धर्माला धरून असेल तर ठरतो. आणि धर्माला धरून काम आणि अर्थ यांची प्राप्ती कशी करायची हे दासबोध शिकवतो. म्हणून दासबोध जीवनामध्ये आल्यानंतर आपण ज्या वर्गाच्या अंतर्गत याचा विचार करत आहोत तो वर्ग कोणता आहे आपला? पत्रद्वारा दासबोध अभ्यास वर्ग. बरोबर ना? अभ्यास वर्ग आहे, अभ्यासाचा वर्ग आहे. अभ्यास म्हणजे काय? प्रापंचिकांनी दासबोध कसा जगावा इकडं जायचं, मी काही विषयांतर करत नाही आहे. पण अभ्यास केल्याशिवाय जगता तरी कसं येईल? दासबोधाचा अभ्यास तरी व्हायला हवा. तो अभ्यास कसा करायचा? महर्षी पतंजलींनी अभ्यास शब्दाची अप्रतिम व्याख्या सांगितली. ती सर्वत्र लागू आहे, ती व्यवहारातही लागू आहे, ती परमार्थातही तितकीच लागू आहे. अभ्यास याला 3 चरण आहेत. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच त्या गोष्टीला अभ्यास म्हणता येतो, अन्यथा म्हणता येत नाही. आणि अभ्यास या शब्दामध्ये सुद्धा किती अक्षर आहेत? 3च अक्षर आहेत. अभ्यास सर्वप्रथम पहिली गोष्ट दीर्घकाळ, म्हणून 3 ते 4 वर्ष झाली. 3 ते 4 वर्ष आत्ताच ऐकलं ना आपण. आणि 4थं वर्ष दणदणीत आहे, चांगलं आहे. अभ्यास दीर्घकाळ एकच गोष्ट करणे, दीर्घकाळ करणे. दीर्घकाळ याचा अर्थ ब्रह्मचारी आणि निवृत्तीमार्गी लोकांसाठी किमान 12 वर्ष, प्रापंचिकांसाठी किमान 36 वर्ष, तिप्पट. कारण व्यवधान असतात, बरीच कामं असतात, देणं घेणं असतं, देवाणघेवाण असते. या सगळ्या प्रपंचामध्ये बऱ्याचशा गोष्टी राहून जातात. करत असलेल्या गोष्टी या संपृक्त न राहता हळूहळू हळूहळू विरल होत जातात, म्हणजे डायल्यूट होत जातात मराठीत बोलायचं तर. त्यांची संहती कमी कमी होत जाते, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जातं. प्रवचन पण पुढं जायला लागलं की हळूहळू काय व्हायला लागतं? कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होण्याची शक्यता असते, संहती राहत नाही. म्हणून 36 वर्ष प्रापंचिकांसाठी पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा सातत्यानं करायला हवं. दासनवमी उत्सवामध्ये पारायण केलं, आता थेट पुढचं पारायण उत्सवात आहे का? सातत्य नाही आहे. म्हणून दुसरी पद्धत पण आहे पारायणाची, रोज 2 समास वाचणे. हे पारायणातलं सातत्य आहे बरं का. 100 दिवसाचं पारायण ते पारायणच आहे, तिथं काही अर्थ वगैरे बघितला जात नाही. ते पण एक प्रकारचं लघु पारायणच आहे, रोज 2 समास वाचणं. पण सातत्य आहे त्याच्यात. इथं सातत्य आहे का? दासबोध जयंती तेव्हा तरी 9 दिवसाचं पारायण करा, नाही तर दास नवमी 9 दिवसाचं पारायण करा. दुसरा मुद्दा कोणता आला? सातत्य. दीर्घकाळ केलं पण सतत केलं. या 2 गोष्टी आल्या. आता अभ्यासात तिसरं काय राहिलं हो सांगण्यासारखं? 2 गोष्टी महत्त्वाच्या आल्या ना. आता तिसरी काय असू शकते गोष्ट? काय असू शकते? अभ्यास झाल्यावर आचरणात येईल ना. अभ्यास व्हायच्या आधीच कसं आचरणात आणणार? आचरण म्हणजे परीक्षा आहे ना. आचरण म्हणजे परीक्षा आहे. दादांनी आत्ताच सांगितलं परीक्षा आहे म्हणून अभ्यास चालू आहे. तिसरी गोष्ट कोणती राहिली जी सगळ्यात महत्त्वाची आहे आणि या 2 गोष्टी करून सुद्धा तो अभ्यास करू शकत नाही? ती जर गोष्ट नसेल तर, ती एक गोष्ट जर असेल तर कदाचित पहिल्या 2 गोष्टी आवश्यक राहणार नाहीत. कदाचित. कदाचित म्हणतो मी, काही पतंजलींपेक्षा मोठा नाही आहे. कदाचित ती गोष्ट महत्त्वाची आहे. ती गोष्ट म्हणजे त्यांचेच शब्द सांगतो, सत्कार बुद्धीनं करणे. सत्कार बुद्धीनं करणे म्हणजे त्याचं महात्म्य न विसरता,
त्याचं जीवनातील महात्म्य न विसरता ते करणं, याला सत्कार बुद्धी असं म्हणतो. सोप्या भाषेत सांगायचं तर पाट्या न टाकणे. आलं का लक्षात आता? बघा, दीर्घकाळ तुम्ही एखादी गोष्ट सातत्यानं केली ना, हळूहळू सत्कार बुद्धी कमी होत जाते. हा सामान्य नियम आहे. तुम्ही कधीतरी सज्जनगडावर जाल आणि समाधीसमोर उभे राहाल आणि रोज तिथे राहाल आणि समाधीसमोर उभे राहाल. भावजागृती जास्त कधी होईल? सामान्य नियम काय? सामान्य नियम बोलतोय मी. रोज गेल्यानं की कधीतरी गेल्यानं? कधीतरी जाल ना, डोळ्याला अश्रू लागतील. रोज जाल तर हां समर्थ आहात ना जागेवर, ठीक आहे येतोच. हां, कधीतरी जर जाल तर तुम्हाला भाव हृदयामध्ये उचंबळून येतील. अरे, इतक्या दिवसानंतर, इतकी प्रतीक्षा केल्यानंतर आज मी समर्थांच्या समोर उभा आहे. समर्थांचं राहू द्या, रामलल्लाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्या दिवशी अख्खा भारत दिवाळीपेक्षा मोठा सण साजरा करत होता, बरोबर आहे ना? का करत होता? आता पुढच्या वर्षी एवढा मोठा सण साजरा होईल का? पुढच्या वर्षी व्हावा, फार छान होईल, याच्याहून दुप्पट व्हावा, पण होईल का? सामान्य अनुभव काय आहे आपला? नाही होत. का? ती उत्कंठा जी 150 नव्हे 500 550 वर्षांची जी उत्कंठा होती, ती उत्कंठा सगळ्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, नेत्रातून प्रकट होत होती. आता ती उत्कंठा राहिली का? आता रामलल्ला विराजमान झाले. ती टिकवणं हा अधिकाराचा विषय आहे. म्हणून अभ्यास विषय बोलताना त्याची सत्कार बुद्धी टिकवणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, विच इज द रेअरेस्ट पार्ट. एखादी गोष्ट दीर्घकाळ करून, सातत्यानं करून सत्कार बुद्धी टिकवणं हे सगळ्यात अवघड आहे. आणि ती जर टिकवता आली तर खऱ्या अर्थानं आम्ही दासबोध जगू शकतो, नाही तर जगू शकत नाही. म्हणून सर्वप्रथम लक्षात घ्यायचं जर काही असेल तर तो विषय असा आहे की आम्हाला जर दासबोध जगायचा असेल, मग तो कुणालाही असो, आता त्याच्यातून कॅटेगराईज करून आपण प्रापंचिकासाठी काय हा विषय बघू, पण कुणालाही दासबोध जर जगायचा असेल तर तुम्हाला दीर्घकाळ त्याच्या सानिध्यात राहून, सातत्यानं त्याच्या सानिध्यात राहून, सत्कार बुद्धी टिकवून त्याचा अभ्यास केला पाहिजे, तरच होतं. आणि ही गोष्ट संगीताला लागू आहे, ही कलेला लागू आहे, ही साहित्याला लागू आहे, ती परमार्थाला लागू आहे. एवढंच नव्हे, तुमच्या कार्यामध्येही ती लागू आहे. जे कुठलं तुमचं प्रापंचिक कार्य असेल त्यामध्ये लागू आहे. म्हणून दासबोध प्रापंचिकांनी कसा जगावा, आता इकडं वळूया. दासबोध काय आहे सगळ्यांना माहिती आहे, त्याबद्दल अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही आहे. 20 दशक 200 समास, साधके पहावे. हां, सावकाश पाहणे म्हणजे सत्कार बुद्धीनं पाहणे, बरोबर ना? सावकाश पाहणे सामान्य गोष्ट. बघा, आपल्या आवडीचा विषय बघूया. आवडीचा विषय काय? 11:30 नंतर. हां, आपापल्या घरी. हां, दोन्ही सुहास दादा माझ्याकडं, सुहास न राहता, हां असं नको व्हायला, आपापल्या घरी. हां, आपल्या आईनी किंवा पत्नीनं किंवा बहिणीनं छान एखादा आवडीचा तुमचा पदार्थ बनवला, असा विचार करा. आणि तो बनवल्यानंतर तुम्ही मात्र, मॅच आहे म्हणून कळलं आत्ताच मला, किती वाजता सुरू होणार आहे? 2:30 वाजताच तुम्ही ती प्लेट अशी हातात घेतली. खाली ठेवायचं नाही, कारण ते विषय हिंदूंचे आहेत, आपला काही संबंध आहे त्याच्याशी. अशी हातात घ्यायची, अशी घ्यायची, बेडवर बसायचं आणि असं पाहत पाहत खायचं तुमच्या आवडीचा पदार्थ, बरं का? ज्यांनी तो पदार्थ बनवला त्यांना आनंद मिळेल का? मिळेल?
नाही मिळणार ना. का नाही? अरे तुम्ही मागून मागून खाल्ला, अरे 6 मारतोय 6 मारतोय, दे अजून दे. तो आऊट झाला की बास आता. बरोबर आहे. मागून मागून तुम्ही खाल्लात, नेहमी मागून जेवढं खातात त्याच्या दुप्पट खाल्लात असं समजा, तरी सुद्धा ज्याने तो पदार्थ बनवला त्याला आवडेल का? नाही आवडणार ना. का नाही आवडणार? त्यांचा चेहरा पडेल ना. का बरं? कारण तो खाताना त्याच्याबद्दलचं प्रेम त्यांना दिसलं नाही, त्यांना वेगळं दिसलं, मॅचबद्दलचं प्रेम दिसलं. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं त्यांनी बनवलेला पदार्थ हा मॅचपेक्षा खालच्या दर्जाचा झाला. बरोबर आहे. साधके पहावे सावकाश म्हणताना भावार्थ काय आहे? पूर्ण लक्ष तिथं पाहिजे. पूर्ण लक्ष तिथं कधी जाईल? याच्यापेक्षा अन्य काहीही अनमोल माझ्या जीवनामध्ये नाही. बरोबर. याच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ अजून काहीही नाही असं जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी सावकाशपणे त्याच्याकडे लक्ष देईन. खरं आहे ना. असं समजा की आत्ता अजय बुवांच्या ऐवजी मोदी साहेब येणार होते समजा. वातावरण असंच राहिलं असतं का? नाही, ते डॉग स्क्वॉड येणार, ते तो विषय सोडून द्या. डॉग स्क्वॉड आला, अमुक आला, तर त्यांचं काय सुरक्षेचे नियम, ज्याला मराठीत प्रोटोकॉल असं म्हणतात, ते द्या सोडून. तो विषय सोडून द्या. पण तरीसुद्धा जर ते येणार असते तर असणारं वातावरण आणि आल्या कुठून तरी बाबा हे वातावरण, फरक पडला असता की नाही? का पडला असता? त्यांच्याबद्दलच्या महात्म्य बुद्धीमुळं. आणि ते आहेतच मोठे, त्यात काही वादच नाही. ते आल्यानंतर जी आमची भूमिका असेल ती इतर वेळेला असेल का? असणार नाही. मी दासबोध हातात घेत आहे याचा अर्थ साक्षात समर्थांना मी माझ्या हातात घेत आहे अशी माझी भूमिका ज्या वेळेला निर्माण होईल, कारण समर्थांचं वाङ्मयीन रूप म्हणजे दासबोध आहे ना. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आणि पुढं आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असता न करावा खेद भक्तजनी. मग जर इथं समर्थ स्वतःहून सांगत आहेत की माझं हे स्वरूप आहे. बघा 3 प्रकार असतात: स्वरूप, स्वभाव आणि प्रभाव. कुठल्याही गोष्टीच्या 3 गोष्टीचं महत्त्व कळलं पाहिजे. स्वरूप काय, स्वभाव काय आणि प्रभाव काय. दासबोधाचा प्रभाव माझ्यावर पडायचा असेल तर त्याचा स्वभाव कळायला पाहिजे, आणि त्याचा स्वभाव कळायचा असेल तर त्याचं स्वरूप कळायला पाहिजे. दासबोधाचं स्वरूप काय आहे कळणार कधी? जेव्हा मी अंतःकरणपूर्वक श्रद्धाबुद्धीनं त्याच्याकडे बघायला लागेल, आणि श्रद्धाबुद्धीनं पाहता पाहता विवरता विशेषाविशेष कळू लागे, तेव्हा कळेल. तोपर्यंत कळणार नाही. त्याचा व्यत्यास बघा ना. जर विवरता विशेषाविशेष कळू लागे असं जर असेल तर विशेषाविशेष कळणार कधी नाही? सावकाशपणे बघितलं नाही तर कळणार नाही. वेळ देऊन पाहिलं नाही तर कळणार नाही. आणि वेळ आपण कधी देतो एखाद्या गोष्टीला? आणि आपण पुणे मुंबईचे लोक सगळे, वेळेचं किती महत्त्व आपल्याला असतं ना. घड्याळाच्या काट्यावर. हल्ली काट्याची घड्याळच बंद झाली आहेत वाटतं, मग डिजिटल झाली, जाऊ दे. पण इतकं आपलं महत्त्व असतं. आपण एखाद्या गोष्टीला वेळ देतो कधी? त्या गोष्टीचं महत्त्व जर कळलं असेल, एखाद्या गोष्टीचं महत्त्व कधी कळतं? ती महत्त्वाची आहे. आवश्यक आणि अनिवार्य या दोघातला फरक माहिती आहे आपल्याला? ही आवश्यक बाब आहे पण अनिवार्य नाही. ही अनिवार्य बाब आहे, मग ती आवश्यक असलीच पाहिजे. बरोबर आहे.
ही आवश्यक बाब आहे पण अनिवार्य नाही. ताटामध्ये पापड असोत अथवा नसोत, पोळी असली पाहिजे, पुरणाची असली तर बरी. ताटामध्ये पापड एखाद बर कुरडई आहे की पापड आहे, आवश्यक बाब आहे, अनिवार्य नाही. ज्याला चित्राहुती घालायची असते त्याच्यासाठी भात हा आवश्यक आहे की अनिवार्य आहे? अनिवार्य आहे. भात नसेल तर चित्राहुती घालता येणार नाही, प्राणाहुती घेता येणार नाही. म्हणजे त्या अन्नातील भाताचं महत्त्व सर्वश्रेष्ठ आहे, नाहीतर चित्राहुती घालता येत नाही. अनिवार्य काय झाला? भात झाला. आवश्यक काय झालं? पोळी, आमटी, अमुक तमुक तमुक सगळं आवश्यक झालं. जोपर्यंत दासबोध माझ्या जीवनामध्ये अनिवार्य होत नाही तोपर्यंत त्याचा अभ्यास मी करू शकत नाही. दीर्घकाळ केला, सातत्यानं केला तरी सुद्धा त्याला अभ्यास म्हणता येत नाही, कारण तो माझ्यासाठी अनिवार्य नाही. आणि अनिवार्यता कधी येईल? त्याचं महत्त्व पटेल त्यावेळेला येईल. आणि म्हणून सर्वप्रथम एखाद्या गोष्टीचं जर महत्त्व पटायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे श्रद्धा. आपण एक एक टप्पा पाहत चाललोय. कसा दासबोध मला माझ्या जीवनात आणता येईल? श्रद्धा कशाला म्हणायचं? आता अभ्यास वर्गातलेच आपण आहे, चला प्रश्नोत्तरच करूया. श्रद्धा कशाला म्हणायचं? शास्त्रेषु गुरुवाक्येषु सत्यमित्येव धारणा सा श्रद्धा कथिता सद्भिः यया वस्तूपलब्धये. जय जय रघुवीर समर्थ. श्रद्धा कशाला म्हणायचं? फार श्रद्धा नावाची गोष्ट इतकी मोठी आहे, त्या एकाच्या सामर्थ्यावर, एकाच्या बळावर तुम्हाला ज्ञानप्राप्ती होते असं भगवद्गीता सांगते. श्रद्धावान लभते ज्ञानम. तुमच्याकडं बुद्धी भरपूर आहे पण श्रद्धा नाही आहे, ज्ञान मिळणार नाही. बुद्धी आवश्यक विषय आहे, अनिवार्य विषय नाही. चोखोबा हे मजूर होते, शेतमजूर होते. त्यांना त्या प्रकारची बुद्धी अपेक्षित नव्हती त्यांच्या कामामध्ये, पण ज्ञान झालं की नाही? ज्ञानेश्वर माऊली, बुद्धी आवश्यक आहे, ग्रंथ लिहायचा आहे, बरोबर आहे, त्यांना पण ज्ञान झालं ना. आता ज्ञानेश्वर माऊलींना भेटलेले पांडुरंग हे मोठे आणि चोकोबांना भेटलेले छोटे, असं काही झालं का? एकच भगवान भेटलेत ना दोघांना. दोघांमध्ये समान काय आहे आणि भिन्न काय आहे? बुद्धी हा विषय इकडं आहे ज्ञानोबांकडं, जो इथं अपेक्षित नाही आहे. बुद्धी नाही असं मी म्हणणारच नाही, मला तो अधिकारच नाही. अपेक्षित नाही आहे चोखोबांना, कारण त्यांचं कर्म काय आहे? मजुरीचं काम आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. त्यानुसार आयुष्यभर त्यांनी मजुरी केली. अरे प्राण पण मजुरी करताना सोडलेले आहेत. अंगावर कडा कोसळला आणि त्यांचे प्राण गेले. पण त्यांना ज्ञान झालं की नाही? दोघांमध्ये समान काय आहे? जे ज्ञानेश्वरांकडे पण आहे आणि जे चोखोबांकडे पण आहे, समान काय आहे? श्रद्धा. आणि म्हणून श्रद्धा कशाला म्हणायचं हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत आम्हाला दासबोध जीवनात उतरवणं असंभव आहे. मग श्रद्धा कशाला म्हणायची? शास्त्रेषु. आता आपलं शास्त्र दासबोध आहे म्हणून आपल्यासाठी व्याख्या दासबोधेषु. ठीक आहे. पुढचं गुरुवाक्येषु. शास्त्रांमध्ये म्हणजेच दासबोधामध्ये गुरूंनी सांगितलेल्या, म्हणजे सद्गुरूंनी. आता सद्गुरू म्हणजे परत समर्थ झाले. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. ही आज्ञा आहे की विनंती आहे? हो, आज्ञा आहे की विनंती? आता वाक्य तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, आज्ञा झाली. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, विनंती झाली. तेच शब्द आहेत. भाव बदलला, अर्थ बदलला.
गुरुवाक्येषु सत्यम एव इति धारणा, हे त्रिकालाबाधित सत्य आहे अशी पक्की एव च भक्तिपंथे ची जावे. च जो आहे ना, सत्यम एव इति धारणा, ते सत्यच आहे अशी पक्की खात्री ठेवणं, तिला श्रद्धा म्हणतात. सा श्रद्धा, तिला श्रद्धा म्हणायचं जिच्यामुळं यया वस्तू उपलब्धये, ती सद्वस्तू परब्रह्म प्राप्त होते. ते परब्रह्म प्राप्त होतं एका श्रद्धेच्या बळावर प्राप्त होतं. म्हणून दासबोध जर जगायचा असेल तर तो जो मगाचा मी श्लोक म्हटला, जो आपण रोज दासबोध पारायणाचे किंवा वाचनाच्या आधी वाचतो, अभ्यासाच्या आधी वाचत नसाल तर तो एक किमान वाचत जा. एकदा गणेशांचं स्तवन व्हायला पाहिजे, गणेश शारदा. अगदी तुम्ही अभ्यासाला एखादा बसलात तरीसुद्धा, कारण गणेश विघ्न हरण करणारे, शारदा बुद्धी देणारी आहे, बरोबर आहे. आणि सद्गुरूंचं स्मरण तर व्हायलाच हवं. आणि त्यानंतर तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे असणारा श्लोक वाचावा, म्हणावा, तो भावपूर्ण म्हणावा. कारण या ओव्या मला कळणार कधी आहेत? समर्थांनी शिकवल्या तर कळणार आहेत. आपला जो समर्थ सेवा मंडळाने प्रकाशित केलेला ग्रंथराज दासबोध सार्थ आहे, बरोबर, अर्थात त्याचा अनुवाद कोणी केलेला आहे? मराठीतला बाबा बेलसरेंनी केलेला आहे. बाबांनी त्यांची आठवण लिहून ठेवलेली आहे. हे कार्य मी करत असताना मला सतत जाणवत असे की माझ्या, ते खुर्चीवर बसून लिहित असत, सतत माझ्या खुर्चीच्या मागं समर्थ उभे, सतत मला जाणवत असे. का? कारण साक्षात समर्थांचं वाङ्मयीन हे रूप आहे. म्हणजे एका अर्थानं समर्थच माझ्या समोर आहेत. आत्ता समजा समर्थ प्रकट झाले, घाबरू नका, होणार नाही. आत्ता समजा प्रकट झाले तर आपली काय भावना होईल? आपण किती आदरानं वागू, आपण किती प्रेमभरानं त्यांच्याकडे पाहू. इतक्या प्रेमभराने आणि आदराने आम्ही दासबोधाकडे पाहतो का? असा ठेवला जातो कधी कधी, जातो ना. इतक्या आदराने आणि प्रेमभावनेने समाधीकडे पाहतो का? हे समर्थच आहेत साक्षात, नाही पाहत. का? श्रद्धा कमी पडते. जोपर्यंत जीवनात श्रद्धेला स्थान नाही तोपर्यंत दासबोध जगणं असंभव आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला काय करायचं आहे? श्रद्धा निर्माण करायची चित्तामध्ये, की हे साक्षात समर्थांचं वाङ्मयीन रूप आहे आणि हे वाङ्मयीन रूप माझ्या जीवनाला कलाटणी देणारं आहे. अशी भावना करून जेव्हा आपण श्रद्धा बाळगू ना, त्यावेळेला हळूहळू समर्थ त्या ओवींच्या माध्यमातून माझ्याशी बोलायला लागतील. समर्थ माझ्याशी जेव्हा बोलायला लागतील तेव्हा मला दासबोध जगायला पहिलं पाऊल मला पुढं टाकता येईल. समर्थांच्या चरित्रातील एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. समर्थ स्वतः काय करत असत? कारण समर्थ, आपण म्हणतो समर्थांचा दासबोध, समर्थ काय म्हणतात? माझा दासबोध. समर्थ म्हणतात, भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. समर्थ कृपेची वचने म्हणजे कोण? जय जय रघुवीर समर्थ मधले समर्थ. त्या रघुवीर समर्थांची ही वचनं आहेत. तो हा दासबोध आहे. आणि म्हणून समर्थ सुद्धा दासबोधाला वंदन करत, तिथं तुमचं आणि आमचं काय? ती रघुवीराची वचनं आहेत, दाशरथीची वचनं आहेत ना, असा दासबोध आहे. आणि म्हणून जेव्हा समर्थांना असं दिसे डोळ्याला की या दासबोधाच्या प्रतिवरती चुकून माशी बसली आहे, ग्रंथाची मर्यादा सांभाळली नाही असं मानून, त्यावेळेला तर छपाईची यंत्रसुद्धा नव्हती, समर्थ स्वतः दासबोध नकलवून घेत असत आणि ज्या प्रतीवर माशी बसली आहे ती प्रत कुणाला तरी प्रसाद म्हणून देऊन टाकत असत. श्रद्धा कशाला म्हणतात? दुसरं उदाहरण सांगतो. एक महंत
पलंगावर उत्ताने असे झोपून दासबोध असा घेतला. म्हणजे आठवा आता ते कॉमिक वगैरे घेतात ना, किंवा दिवाळी विशेषांक अमुक तमुक असतं. हां, अंगडाईया लेते लेते असा तो पाहत होता. आता पूर्ण तर ग्रंथ पाहत नसेल, बाइंडिंग नसायचं, एखादं त्यातलं पान वगैरे पाहिलं असेल त्यांनी. सज्जनगडावर घडलेली गोष्ट आहे. आणि एकदम वेणाबाईंचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आता एखाद्या पुरुषाच्या कक्षामध्ये जायचं काही त्यांना कारण नाही, त्यांना काही त्याच्याशी कर्तव्य नाही, पण आतली श्रद्धा शांत बसू देत नाही. आतली श्रद्धा तुम्हाला शांत बसू देत नाही. वेणाबाईंना वाटला रे दासबोध असा वाचावा. आत गेल्या आणि स्त्रियांनी ज्याप्रमाणे लवून नमस्कार करायचा असतो, त्याला पंचांग म्हणतात. 2 गुडघे, 2 हात आणि मस्तक असं टेकून नमस्कार करणं. पुरुषांचा अष्टांग, साष्टांग म्हणजे अष्टांग, हां, महिलांचा पंचांग. असा नमस्कार त्यांनी की तो गडबडला. इतक्या मोठ्या या साध्वी, हो मला नाही. त्या म्हणाल्या ग्रंथराज दासबोधाला वंदन केलं, इंटू ब्रॅकेट तुम्हाला नाही, हे बोलायचं नसतं. आणि असं म्हणून त्या निघतात तोपर्यंत समर्थ आले. वेणाबाई एकदम पटकन निघून गेल्या. समर्थांना सगळा प्रकार कळला. आता तो गडबडला. समर्थ त्याला काय म्हणतात, आपण मंचकावरी यथेच्छ लोळावे आणि सरस्वतीने आपणावरी वोळावे, इतकी सरस्वती स्वस्त नाही. काय भाषा आहे त्या काळातील. हां, म्हणजे गद्यात बोलत असताना पद्यासारखा भास होतोय. आमची पद्यसुद्धा गद्यासारखी असतात. हां, काय वाणी आहे. आपण मंचक म्हणजे पलंग. आपण मंचकावरी यथेच्छ लोळावे आणि सरस्वतीने म्हणजे दासबोध रूपी सरस्वतीने आपणावरी वोळावे, प्रसन्न व्हावे, इतकी सरस्वती स्वस्त नाही. जयास अध्ययन करणे नसेल त्याने तत्काळ मठत्य जावा. थेट आज्ञा सांगितली. ज्याला अध्ययन, म्हणून जिथं अध्ययन नाही ना तिथं नुसतं आणि नुसतं कुंकू आणि हळद ह्याच्या पलीकडं काही दिसत नाही. हळद कुंकू वाहायची, फुलं वाहायची, तुळस टाकायची आणि एकदा चुपचाप कोपऱ्यात बसा म्हणून त्यांना सांगायचं आणि माझे उद्योग करायला मी मोकळा. याचा अर्थ त्या गोष्टी करायच्या नाहीत असं नाही, त्या गोष्टी करायच्या, भावपूर्ण करायच्या, पण जीवनामध्ये दासबोध उतरवण्याचा अभ्यास करायचा. जसं ज्ञानेश्वरीबद्दल नामदेवराय म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी, तसं दासबोधाबद्दलही आणि अशा सर्व आर्ष ग्रंथांबद्दल, संत ग्रंथाबद्दल म्हणता येतं एक तरी ओवी अनुभवावी. ठीक आहे, पटलं. श्रद्धा पाहिजे. आता ती श्रद्धा कशी मिळवायची म्हटलं तर अजून 1 तास. कशाला उगीच, श्रद्धा मिळाली असं समजूया आणि पुढे जाऊया. हां, बऱ्यापैकी श्रद्धा आमच्यात, नाहीतर आम्ही आत्ता इतका रविवारचा महत्त्वाचा दिवस आणि क्रिकेटचे वेध लागलेले असताना हे काहीतरी ऐकायला यायचं. हां, श्रद्धा असल्याशिवाय येतोय का बुवा? तेव्हा श्रद्धा आमच्याकडे आहे. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? पुढं काय केलं पाहिजे? आधी प्रापंचिक काय हे समजून घ्यायला पाहिजे आणि प्रापंचिक असण्याचा अभिमान असावा, ती कर्तव्याची भावना असावी, हा पुढचा मुद्दा समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे दासबोध कसा बघावा हे कळेल आणि मग तो कसा जगावा हे समर्थ आम्हाला शिकवतील. दासबोध कसा बघावा हेच जर कळलं नाही तर समर्थ म्हणतील अरे नीट बघायला तरी शिक, मग मी तुला काय समजावायचे ते सांगतो. प्रापंचिकानी दासबोध कसा जगावा हा विषय आहे. प्रापंचिक म्हणजे काय हे तरी आधी कळू दे. कुणाला प्रापंचिक म्हणावं? प्रपचपंच असा धातू आहे. याचे अनेक अर्थ आहेत. काही मानवण्यासारखे, काही न मानवण्यासारखे आहेत. न मानवण्यासारखे आधीच सांगून टाकतो आणि मानवण्यासारख्यांचा विचार करूया. न मानवण्यासारखे म्हणजे फ्रॉड. प्रपंच काय आहे? बोला मोठ्यानी.
बघा, माझ्यावर चिडायचं नाही, मी तुम्हाला ग्रंथ दाखवतो कुठलं सांगतोय ते. अमरकोश बघा, फसवेगिरी, इल्युजन म्हणजे भ्रम, अज्ञान. प्रपंच शब्दाचा हा अर्थ सांगितला आहे. त्याचा आपल्याशी काही संबंध आहे का? मग का चेहरे पाडले असे? मला मनात शंका निर्माण करू नका ना. आपला काही याच्याशी संबंध नाही, कशाला आपण चेहरे पाडावेत? बरोबर. आता तुम्हाला मानवेल असा अर्थ सांगतो. प्रपंच म्हणजे विस्तार. हां, हे खूप छान वाटलं मला. मग कशाचा? ते नंतर बघायचं. प्रपंच म्हणजे विस्तार. प्रपंचाला संसार असाही शब्द वापरला. काही लोक भेद मानतात, पण तो वेदांतिक अर्थ आहे. आपला जो विषय आहे तो वेदांतिक नाही आहे, म्हणून प्रपंच आणि संसार एक समान मानून मी बोलतो. संसरती ते संसार. हा प्रपंच शब्द हा सृष्टीमध्ये पण मानलेला आहे. सृष्टीची व्याख्या करताना प्रपंचाची व्याख्या केलेली आहे, आणि प्रपंचाची व्याख्या करताना सृष्टी अशी व्याख्या केली आहे शास्त्रामध्ये. याचा अर्थ जिथं अनेक गोष्टी वाढत जातात, जिथं अनेकपणा आहे, म्हणजे एकच ध्येय नाही आहे, त्याला प्रपंच म्हणतात. प्रपंचाची किती ध्येय आहेत? शास्त्रानुसार जर प्रपंच करायचा झाला तर त्याची ध्येय किती? प्रपंच करावा नेमक, वाढवावा परमार्थ विवेक. बरोबर आहे ना? तो परमार्थ विवेक सोडून देऊ. प्रपंच करावा नेमक म्हटलंय. तो प्रपंच करावा नेमक याचा नेमका अर्थ काय? याचाच नेमका अर्थ धर्मार्थ कामाची उत्तम प्राप्ती करणं. त्रिवर्गाची प्राप्ती म्हणजे प्रपंच. त्रिवर्गाची धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती करणं म्हणजे प्रपंच करणं आहे. नेमका प्रपंच करणं हा आहे. इथं किती आहेत ध्येय आमची? किमान 3 ध्येय आहेत. धर्म, अर्थ आणि काम ही 3 ध्येय झाली. अनेकपणा जिथं आहे त्याला प्रपंच म्हणतात. आणि त्याच्या विरुद्ध परमार्थ कसा आहे? परम अर्थ. परम अर्थ एकच असू शकतो का अनेक असू शकतात? सर्वश्रेष्ठ अर्थ, सर्वश्रेष्ठ शब्दातूनच एकत्व आलं ना. 3 सर्वश्रेष्ठ आहेत, मग सर्वश्रेष्ठ म्हणता कशाला? सर्वांमधला एक श्रेष्ठ तो सर्वश्रेष्ठ ना. परम अर्थ याचा अर्थच तिथं एकत्व आहे, एक आहे. म्हणून प्रपंच याचा अर्थ अनेकत्व लक्षात घ्या. आणि प्रापंचिक कुणाला म्हणायचं? प्रपंच शब्दाचा अर्थ कळला, आता प्रापंचिक कुणाला म्हणायचं? असं अनेकपणा, असे अनेक विचार, अशा अनेक गोष्टी करण्यामध्ये जो एकतर बांधला गेलेला आहे किंवा त्याला अभिमान आहे, त्याला प्रापंचिक म्हणायचं. जो एकतर प्रारब्ध योगानं बांधला गेलेला आहे किंवा हे सगळं करण्यामध्ये ज्याला अभिमान वाटतो, तो कोण झाला? प्रापंचिक झाला. आता तुम्ही याच्यात बसता का ते बघा. बरोबर ना? ते बसतच नसतील तर पाऊण तास असाच उगीच मी बोललो असा अर्थ झाला. आणि आत्ता मला रिअलाइज होत आहे, अरे रे रे रे, आपण याच्यात बसतो का? अनेक गोष्टी आम्हाला हव्या आहेत ना. कार पण हवी आहे, बाईक पण हवी आहे. हल्ली माणसं कमी आणि वाहनं जास्त असं झालं म्हणे. घरात माणसं 3 आणि त्यांच्या पार्किंगच्या एरियामध्ये वाहनं 6. तिघांच्या 3 बाईक आणि 3 कार. बरोबर आहे. अनेक गोष्टी हव्यात. हे पण हवं, हे पण हवं, हे पण हवं. ज्याला अनेक गोष्टी हव्या आहेत, अमुक अमुक हवं आहे असं वाटतं, तो प्रापंचिक आहे. आता त्यांनी दासबोध जगायचं असं जर ठरवलं तर पहिला संकल्प हा हवा की या अनेकपणातून मला एकपणाकडे जायचं आहे. हा पहिला. तो संकल्प नसेल तर दासबोध जगण्यासाठी आपल्याला उजाडायला खूप वेळ आहे असं समजा. गमू पंथ अनंत या राघवाचा. बरोबर ना?
रामरायाच्या पंथावर जायचं असेल तर त्या एकाची प्राप्ती होणार आहे, पण त्या एकाची प्राप्ती करताना अनेकत्वाचा त्याग करायची तयारी असेल तर ती होईल. ती जर तयारी नसेल तर तो मार्ग तुमच्यासाठी खुला नाही. म्हणून पहिला संकल्प माझा दासबोध जगण्यासाठी हा असायला हवा. पहिला तर झाला श्रद्धेचा. दुसरा संकल्प हा हवा की मला अनेकत्वातून एकत्वाकडे जायचं आहे. हा विश्वास जोपर्यंत मी मला स्वतःला देणार नाही तोपर्यंत दासबोध मी जगू शकणार नाही. पारायणं भरपूर होतील, वाचनं भरपूर होतील, सगळ्यात मोठी गोष्ट जी प्रापंचिकांना त्रास देते ती कोणती आहे? मोह नावाची जी गोष्ट आहे ना, जो संमोहित आहे, मोहित आहे, तोच प्रापंचिक आहे, तो प्रपंचात आहे. का आहे? कारण त्याला सत्याचा अभिमान नाही. समर्थांनी काय सांगितलं? असत्याचा अभिमान तेणे होईजे पतन, म्हणून ज्ञानी जन सत्य शोधती. असत्याचा अभिमान आम्ही धरला, मी प्रापंचिक झालो. प्रापंचिकातून दासबोध जगण्यासाठी म्हणजे मला पारमार्थिक व्हायची इच्छा निर्माण व्हायला हवी. आहे मी आत्ता प्रापंचिक, पण मला व्हायचं आहे पारमार्थिक. या लोकांसाठी हे चिंतन सुरू आहे. पण प्रापंचिक शब्दाचा अर्थ काय झाला? असत्याचा अभिमान. आणि ते असत्य कोणतं आहे? हे जे काही सर्व दिसतं आहे ते सत्य आहे असं वाटणं, त्याचा अभिमान वाटणं, हे माझे आहेत असं वाटणं, हा माझा आहे असं वाटणं. माता रामो फक्त नावापुरतं, मत पिता रामचंद्र फक्त नावापुरतं. म्हणतो ना रोज आपण रामरक्षा रामरक्षा म्हणतो, पण भावांतर झालंय का? पाठांतर झालेलं आहे, अर्थांतराकडे लक्षच गेलं नाही. भावांतर होणार कसं? माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, आणि पुढचं तर त्याच्याहून भारी आहे. सर्वस्व मे रामचंद्रो दयालु आहे. सर्वस्व रामराय आमचे, रामराय माझं सर्वस्व आहे असं न वाटणारा त्याला प्रापंचिक म्हणायचं. रागवायचं नाही माझ्यावर, मी शास्त्राला धरून बोलतोय, नाहीतर ह्यांना रागवा. असला विषय घेतला कशाला हो? सर्वस्व माझे रामराय म्हणजे माझे समर्थ, माझे कृष्ण, माझे शिव, माझे गणेश, हे सर्वस्व न वाटणं म्हणजे प्रापंचिक असं नाही. म्हणून असत्याचा अभिमान धरला गेलेला आहे. न सांगता ते दृढ झाले. दासबोधात म्हटलं, सत्य असो न हरपले जेथील तेथे. सत्य पहिल्यापासून आहे, पण जिथल्या तिथं जणू काही हरपून गेल्यासारखं झालेलं आहे आणि असत्य न सांगता दृढ झालेलं आहे. यालाच माया असं म्हणतात, यालाच मोह असं म्हणतात, आणि यालाच अविद्या असं म्हणतात. म्हणून अविद्येच्या प्रभावाखाली येऊन भगवत भिन्न इच्छा ठेवून त्यासाठी कर्मरत होणारा त्याला प्रापंचिक म्हणतात. अविद्येच्या प्रभावाखाली येऊन भगवत भिन्न गोष्टीतून मला सुख मिळेल, भगवंताखेरीज असणाऱ्या म्हणजे या संसारातून मला सुख मिळेल अशी भावना ठेवून त्यासाठी कर्म करणारा तो कोण झाला? म्हणा मोठ्यानी, ऐकू नाही आलं? तो प्रापंचिक. कदाचित त्यात मी पण येत असेल बरं का. फक्त विवाह केला नाही म्हणजे प्रापंचिक नाही असं काही नाही आहे. आता माझ्यात पण अविद्या असेल तर मी पण झालो. म्हणून प्रापंचिकांनी दासबोध जगायचा असेल तर सर्वप्रथम माझा मायामोह नष्ट करण्यासाठी हा दासबोध मला मदत करणार आहे, आणि तो मोह नष्ट झाल्यामुळं माझं कल्याण होणार आहे हा मला विश्वास पटायला हवा. मूर्ख लक्षणाचा जो समास आहे 2-1, त्याच्या आधी समर्थांनी काय सांगितलंय? मी मूर्खांची लक्षणं सांगणार आहे. म्हणजे कुणाची सांगणार आहे? आठवलं?
आठवलं का? बघा, समर्थ म्हणतात माझा काही संबंध आहे का? मला भक्तीत आणून बसवलेलं, त्यांनी जे सांगितलं ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय माझ्या भाषेत. कुणाची लक्षणं मी सांगणार आहे असं म्हटलं समर्थांनी? जे अगदीच मूर्ख आहेत. आणि मूर्ख का? मूर्ख म्हणजे निर्बुद्ध नाही, तो प्रत्येकजण मूर्ख आहे ज्याला सत्य आणि असत्य कळत नाही. भगवान एकमेव सत्य आहेत आणि प्रपंच हा असत्य नको म्हणायला, मिथ्या आहे असं पण म्हणू, एवढा मिथ्या आहे हे ज्याला कळत नाही तो प्रत्येक जण मूर्ख आहे. मग तो एखादा मोठा सायंटिस्ट सुद्धा असू, तुमच्यात आहे का कोणी? त्याच्यासाठी नाही आहे बाबा. तो सुद्धा परमार्थाच्या दृष्टीनं, दासबोधाच्या दृष्टीनं मूर्खच आहे. आणि ह्याच्यात न बसणारा म्हणजे त्याला शेवटी सांगितलं, त्याच दशकात शेवटी त्याला पढत मूर्ख असं म्हटलं. म्हणजे दादांनी मगाशी जे म्हटलं, अभ्यास म्हणजे ती व्याख्या नाही, वाचन वगैरे सगळं झालं, पण फक्त जिभेमध्ये आणि बुद्धीमध्येच राहिलं, कर्मामध्ये उतरलं नाही. तो कोण झाला? पढत मूर्ख झाला. अरे, दासबोध वाचनाचा परिणाम मूर्खातून पढत मूर्ख होण्यासाठी आहे काय? हां, मूर्खाचा पढत मूर्ख करण्यासाठी दासबोध लिहिलाय? म्हणा काहीतरी हो किंवा नाही? नाही ना. मला शंका यायला लावू नका हो. पण तो प्रत्येकजण प्रापंचिक माना ज्याला मूर्ख लक्षणामध्ये मी न सापडता अन्य सापडतात. आता हा पक्का पढत मूर्ख व्हायच्या मार्गावर निघालेला आहे. पढत मूर्ख व्हायचा मार्ग सांगतो कोणता? मूर्ख लक्षणं वाचताना मी कुठंच न सापडता अन्य सापडणे, म्हणजे पढत मूर्ख मार्गावर गमू पंथ, हां, त्या मार्गावर जाणे. मी सापडलो पाहिजे त्या प्रत्येक गोष्ट, अगदी व्यावहारिक सामान्य गोष्टीपासून समर्थांनी पारमार्थिक गोष्टीपर्यंत त्यात सांगितलं. हे सगळं का होतं? हा मोह आम्हाला ग्रासून आहे, हा भ्रम आम्हाला ग्रासून आहे की हे सर्वच्या सर्व सत्य आहे, नित्य आहे आणि हे सर्व माझं आहे. म्हणून मी आणि माझं हा विचार करणारा प्रत्येकजण कोण आहे? मग तो कदाचित एखादा महामंडलेश्वर सुद्धा असतो म्हणायचं. कुंभ चालू आहे, लक्षात घ्या. अजून असू शकतो, तो प्रत्येक जण असू शकतो. कारण तुम्हाला एक छोटंसं घर आहे हो, अगदी 3 BHK जरी म्हटलं तरी किती एरिया झाला त्याचा? किती एरिया झाला? मी म्हणतो 5000 स्क्वेअर फूट. कशाला कमी माना? 5000 स्क्वेअर फूट धरा. तो महामंडलेश्वर किती घेऊन बसला आहे? शेकडो एकर घेऊन बसलेला आहे. गंगेच्या काठी, यमुनेच्या काठी, नर्मदेच्या काठी. पण त्याच्यात हा भाव नसेल तर प्रश्न नाही आहे. भाव असला तर तो आपल्यापेक्षाही अधिक कोण झाला? प्रापंचिक झाला, बद्ध झाला. विवाह झाला नसला तरी. आणि ती गोष्ट मलाही लागू आहे. म्हणून मोहग्रस्त आपण आहोत हे आधी ॲक्सेप्ट करायचं. आता निर्मोही होण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे मला हा दासबोध मार्ग दाखवेल. समर्थांनी काय सांगितलं? पृथ्वीचा झाला गळाठा. सगळेच म्हणतात मी त्याच्याहून मोठा आहे ना. हा म्हणतो, तो म्हणतो, सगळ्यांनाच वाटतं मी मोठा, मी मोठा, मी मोठा. पृथ्वीचा झाला गळाठा. अनेक मतामतांचा गलबला होणं आणि गोंधळ निर्माण होणं मोहाचं कारण आहे. आणि ह्यामध्ये मी अडकलेलो आहे. आता मला त्याच्यातून सुटायचं आहे. माया मोहिनीचा प्रभाव काय आहे? भल्या भल्यांना ती कशी नाडते हे आपल्याला माहिती आहे ना. एक ऋषी आहेत, श्री विष्णूंचे परमभक्त. त्या ऋषींनी तपस्या केली, दीर्घकाळ तपस्या केली. आणि दीर्घकाळ तपस्या केल्यानंतर श्रीमन नारायण प्रसन्न झाले आणि समोर आले. वरम ब्रूही, मला वर माग. त्यांनी म्हटलं ताबडतोब प्रवचन बंद व्हावं. नाही, वेगळा वर मागितला. ते म्हणाले, देवा मला
तुझा अनुभव भरपूर येतो, पण मायेचा काही अनुभव नाही आहे. तेव्हा मला मायेचा अनुभव करून दाखव. आता नारायणांनी पण चक्र थोडा वेळ बाजूला ठेवून असं डोक्याला हात लावला असेल. अरे बाबा, तिला दूर करण्यासाठी सगळेजण माझ्याकडे येतात आणि तू तिलाच मागून घेतोयस. नाही, मला फक्त अनुभव हवा आहे, फार काही नाही, मला अनुभव हवा आहे. त्यांनी तथास्तु म्हटलं आणि भगवान अंतर्धान पावले. बराच वेळ म्हणजे काही महिने लोटले, पण यांचं नित्यकर्म छान सुरू आहे. वेदोक्त पद्धतीनं सगळं त्यांचं वागणं सुरू आहे भगवंताच्या नित्य स्मरणामध्ये. आणि ज्याला भगवंत दर्शन देतात त्याला सदैव भगवंताचं दर्शन नंतर होत राहतं. अनुभवातून सांगत नाही आहे, नाही तर हां तुम्हाला वाटायचं बुवांना अनुभव आला आहे की काय. नित्य दर्शन होत राहतं. आणि एक दिवस काही महिने लोटल्यानंतर त्यांना एकदम आठवलं, अरे भगवंतानी मला परमब्रूही म्हटल्यानंतर मी अमुक अमुक असा वर मागितला आणि त्याचं प्रत्यंतरच आलं नाही, असं त्यांना आठवलं. आणि एकदम त्यांना स्वप्नावस्थेमध्ये गेल्यासारखं झालं आणि त्यांना दिसायला लागलं की मी पुरुष देह त्यागून स्त्री देहाचा झालेलो आहे. आणि पोहता येत नसताना मी पाण्यात उडी मारलेली आहे. आता पोहता येत नसताना जर मी खोल पाण्यात उडी मारली तर काय होईल? बुडणार. आणि मी ओरडत आहे, वाचवा वाचवा वाचवा, नाकातोंडात पाणी चाललेलं आहे. आणि एकदम त्या तलावाच्या काठावर बसलेला एक मनुष्य, तरुण पुरुष, त्यांनी उडी मारली आणि त्यांनी माझे प्राण वाचवले. तिला बाहेर काढलं, तिला थोडं स्वास्थ्य प्राप्त करून दिलं आणि म्हटलं, बाई तू इथं अशी आलीस कशी आणि उडी मारलीस कशी? तिनं सांगितलं, मला काहीच आठवत नाही आहे, मला मागचं, मी एकटीच आहे. मग तो म्हणाला, मी पण एकटाच आहे. मग पुढं काय झालं असेल? मग आपण दुकटे होऊया. प्रपंच, एकाचं अनेक होण्याची इच्छा काय आहे? प्रपंच आहे. हां, मी पण एकटा, आय एम सिंगल, यू आर सिंगल, आजच्या भाषेत पुण्याच्या. हां, मग त्यांनी दुकट करून टाकायचं ठरवलं. एका मंदिरामध्ये शुभमंगल सावधान, शुभमंगल झालं. त्या मुलीला त्यांनी आपल्या घरी नेलं. त्यांचा प्रपंच संसार सुरू झाला. देहधर्मानुसार 4-6 पोरं झाली आणि कटकटी वाढल्या. चालू झाल्या म्हणण्यापेक्षा वाढल्याच म्हणूया आपण. कटकटी नसतात कधी, कटकटी वाढल्या. आता पूर्वीचं सगळं प्रेम काय झालं? लोपलं. जे नव्हतंच ते मोह होता ना, प्रेम थोडीच आहे ते, मोह आहे. मोह लोपतो, प्रेम कधीही लोपत नाही. आता भांडणं सुरू झाली. मग ह्यानं 4 महिन्याच्या आधीचं काढायचं, तिनं मग 2 वर्षाच्या आधीचं काढायचं. अनुभव, भांड्याला भांडं लागतं की बडवतं? तुम्ही ठरवा. हां, पण आपल्या पूर्वजांनी भांड्याला भांडं लागणं एवढाच शब्द वापरला आहे. हल्ली इतकं बडवतात की पोचे येतात त्याला. हां, बरोबर. आणि म्हणून भांड्याला भांडं लागण्यावरूनच भांडण शब्द आला आहे की काय असं वाटतं. आणि जे खूप मनानं चांगले असतात ना, न भांडता, ते वेगळेच होतात. मग सरळ भांडायचं कशाला, वेगळेच होऊया, ओके फाईन, असो. तेव्हा ती पद्धत नव्हती. इतकी भांडणं सुरू, इतकी भांडणं सुरू. आता त्यांनी हिला मारहाण करायला सुरुवात केली. तिला जीव नको 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 नकोसा झाला. काय करावं आता? आणि शेवटी तिनं ठरवलं की मी आत्महत्या करावी. ताजं भांडण होऊन नवरा घराच्या बाहेर गेला होता. आता ती म्हणाली, दुपारी मी राहत नाही, पण शेवटी आई आहे, काहीतरी मुलांना खायला घालावं आणि मग मरावं असं तिला वाटलं. स्वयंपाक बनवला, मुलांना खायला घातलं. ते लहान मूल रडायला लागलं, मला तू भरव. तिची मनस्थिती काय आहे बघा. तरीसुद्धा आई आहे, त्या मुलाला तिने भरवलं. भरवता भरवता तो फास तयार केला, तो वरती बांधला. आता गळ्यात घातला आणि पलंगावरून स्वतःला झोकून द्यावं इतक्यात ओम भवती भिक्षां देहि असा आवाज आला. नेमका या वेळेला भिक्षेकरी आला. जुने संस्कार असतात,
बरोबर ना? आगे जाओ, हे आत्ताचे इथले संस्कार. इथले म्हणजे इथले नाही, पुण्यातले. हल्ली त्यांना येऊच देत नाहीत म्हणून ते गुरखे ठेवलेले असतात. थोड्या दिवसांनी बुरखे पण येतील तिथं. आगे जाऊ म्हणायची गरजच नाही. तो तिकडच्या तिकडच त्याला पिटाळतो बाहेर. तेव्हाची पद्धत भिक्षेकऱ्याला विनमुख जाऊ द्यायचं नाही. आणि म्हणून सीतामाईंनी रावणाला भिक्षा घातली. भिक्षेकऱ्याला विनमुख जाऊ द्यायचं नाही. गळ्यातला फास तिने काढला आणि जे काही थोडंफार उरलेलं असेल, जे नवऱ्यासाठी किती भांडणं झाली तरी त्याला खाऊ घातलंच पाहिजे, त्याच्यासाठी ठेवलं होतं, त्यातला काही अंश काढला. आणि त्या भिक्षेकऱ्याला ती आता वाढतीये, ती वाढते तोपर्यंत तो भिक्षेकरी म्हणाला, हा भिक्षेकरी दारातल्या दारात कटवण्यासारखा नाही आहे. माझा नियम असा की जो गृहस्थ मला वाढत आहे त्याच्या घरात आज जाऊन मांडी घालून बसावं आणि भोजन करावं. आता विनमुख याला पाठवायचं नाही म्हणून तिनं त्याला पाचारण केलं. छान पाठ, रांगोळी पटकन काढली, बसवलं. घ्या आचमन म्हणाली. त्यांनी दुसरा नियम बाहेर काढला. तो म्हणाला, मी प्रसाद तेव्हाच ग्रहण करतो जेव्हा थोडा सत्संग करतो. कळलं का? हां, मी प्रसाद तेव्हाच ग्रहण करतो, आधी सत्संग करतो. आता म्हणाले, मला मरायचं आणि ह्याचा सत्संग ऐकून मला काय होणार आहे? पण हा विनमुख जाता कामा नये. म्हणाली, करा महाराज सत्संग आता. आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. तो भिक्षेकरी म्हणाला, एक फार मोठे ऋषी होते, त्यांचं नाव मार्कंडेय. हे ऋषी इतकी तपस्या करतात, इतकी तपस्या करतात, इतकी तपस्या करतात की श्री विष्णू त्यांना प्रसन्न झाले. आणि त्यांनी माया मोहिनीचं दर्शन मागितलं. त्यांना दिसायला लागलं की मी स्त्री झालो आहे, मी पाण्यात बुडत आहे. मला एकाने वाचवलं. आय एम सिंगल, आय एम सिंगल करून त्यांनी डबल व्हायचं ठरवलं. विवाह झाला, पुत्रोत्पत्ती झाली. त्यानंतर त्यांची भांडणं सुरू झाली. भांडणाचं रूपांतर मारामारीपर्यंत गेलं आणि मारामारीचं रूपांतर फास लावून जीव देण्यापर्यंत त्या स्त्रीचं गेलं. आणि ती स्त्री फास लावत असताना एक भिक्षेकरी तिच्या दारात आला आणि त्यांनी ओम भवती भिक्षां देहि असं म्हटलं. गृहस्थ धर्माला स्वीकारून तिनं त्याला भिक्षा वाढली. आणि तो तिला म्हणाला, माझा नियम असा आहे की सत्संग झाल्याशिवाय मी भिक्षा ग्रहण करत नाही. म्हणून त्याच्या समोर ती स्त्री इच्छा नसताना सुद्धा सत्संगाला बसली आणि इतकं सगळं प्रवचन ऐकलं 11:30पर्यंतचं. कोणीही घरी जाऊन इतकं प्रवचन ऐकलं. हे ऐकलं मात्र. आणि ती महिला म्हणाली, आपण कुठले सामान्य साधू नाही आहात, तुम्ही श्रीमंत नारायण आहात. त्या भिक्षेकराच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं आणि तो अंतर्धान पावला. जसा तो अंतर्धान पावला तशी ती स्त्री सुद्धा अंतर्धान पावली, कारण ते सगळं स्वप्न होतं. आणि मार्कंडेय ऋषींना जाग आली आणि ते बघतात, मी आहे ना, आहे आहे पुरुषाचाच देह आहे आणि मी ऋषीच आहे. मग ते पाहिलं ते काय होतं, तो वराचा परिणाम होता. श्रीमन नारायणांनी वर दिला होता, तुला माया मोहिनीचं दर्शन घडवतो. पण त्या काळामध्ये त्या स्त्री देहामध्ये असताना मार्कंडेय ऋषी, मी मार्कंडेय असं पूर्ण विसरले होते. ते काय झाले होते, ते स्त्री झाले होते. तसं प्रापंचिक लोकांची स्थिती अशी असते की ते स्वतःचं मूळ स्वरूप विसरलेले असतात आणि जे कुठलं त्यांचं नाव आणि टोपण नाव असतं त्यालाच ते सत्य मानतात. आणि हे जे काही वाढलेला विस्तार आहे, पत्नी, पती, मुलं, बाळं, हीच सगळी त्यांना आपली वाटत राहतात. जोपर्यंत ती आपली वाटत आहेत तोपर्यंत दासबोध जगता येणार नाही. बरं झालं बुवा,
आम्हाला सांगितलं तुम्ही जगायचा नसतोच म्हणून दासबोध इनडायरेक्टली. पण हेच तर चॅलेंज आहे, हेच तर आव्हान आहे. आत्तापर्यंत ज्याला मी माझं म्हटलं त्याला माझं म्हणायचं नाही आहे. सोपी गोष्ट आहे का? सांगा बरं. सोपी गोष्ट नाही आहे, पण तेच सत्य आहे. म्हणून दासबोध जर जगायचा असेल तर दासबोधामध्ये विवेक जो सांगितला आहे, अन्य त्यांच्या वाङ्मयातीलच वन्नी तो चेतवावा रे चेतविताची चेततो, विवेक जाणीजे तैसा वाढविताची वाढतो. दासबोध जगण्याच्या आधी दासबोधाचा अभ्यास करता करता मला माझा विवेक वाढवायचा आहे. हा तिसरा टप्पा आहे. जोपर्यंत माझा विवेक वाढत नाही तोपर्यंत दासबोध जगणं मला शक्य नाही. कारण दासबोध यथार्थ सांगणारा आहे आणि प्रपंच अयथार्थ सांगणारा व्यवहार सांगणारा आहे. आणि हे ट्रान्झिशनच सगळ्यात अवघड असतं. ज्याला कालपर्यंत मी माझा म्हटलं त्याला या क्षणापासून माझा नाही असं म्हणायचं आहे. सोपी गोष्ट आहे? नाही सोपी गोष्ट. रामरायांना ती जमली. आदल्या दिवशी सांगितलं तुमचा राज्याभिषेक आहे, त्यांनी ठीक आहे म्हटलं. दुसऱ्या दिवशी पहाटे सांगितलं तुला वनात जायचं आहे, त्यालाही त्यांनी ठीक आहे असंच म्हटलं. कसं काय म्हटलं? कारण त्या राज्याला त्यांनी माझा म्हटलंच नाही, त्या आसनाला सिंहासनाला माझं म्हटलंच नाही. आणि जे माझं सिंहासन आहे असं म्हणतात ना, त्यांना गळ्यात पट्टा घालून मातोश्रींच्या जवळ जाऊन बसावं लागतं. येत आहे लक्षात? हां, मी मातोश्रींच्या जवळ म्हटलं बरं का. हां, हल्ली रेकॉर्डिंग होत असतं. मला गजाआड टाकायचे कोणी. अरे ती तुझी नव्हतीच कधी, फसवून तू लोकाला ती मिळवलीस, हडपलीस. पण सध्याचं वारं वेगळं आहे, बरोबर ना? ते वारं कटलेल्या पतंगीला फार वेळ हवेत राहू देणार नाही, दूरच फेकलं जाणार आहे. माझं माझं म्हटलं, अडकलो. आणि म्हणून तिसरा मुद्दा सांगितला, विवेक जागृती. एकदा का विवेक जागृती झाली म्हणजे विवेक जागृती आपल्या दृष्टीनं कोणती वेदांतातली घेतच नाही. नित्यानित्य सारासार तो विषय जाऊ दे. आपल्या दृष्टीनं विवेक प्रापंचिक शब्द आहे ना, त्याच्या दृष्टीनं विवेक जागृती कोणती? त्याच्या दृष्टीनं विवेक जागृती ही प्रापंचिक राहण्यामध्ये आहे. प्रापंचिक, पण प्रापंचिक शेवटपर्यंत राहण्यामध्ये राम, ऐकू आलं नाही? राम नाही हे कळणं याला विवेक म्हणायचं. आणि एकदा हा विवेक जागा झाला की त्याच्या मागोमाग वैराग्य येतो. एखादे समर्थ असतात, एखादे आदिशंकराचार्य, एखादे श्रीमद ज्ञानेश्वर महाराज, एखादे श्रीधर स्वामी, हे जन्मजात वैराग्यशील महापुरुष आहेत. वैराग्य घेऊनच आलेले आहेत. आपण तर समर्थांना काय म्हणतो, शुका सारिखे पूर्ण वैराग्य, इथून सुरुवात आहे. हे जन्मजात विरागी पुरुष आहेत, त्यांना वेगळा अभ्यास करायची गरज नाही आहे. पण तुमचं आमचं तसं नाही आहे. आपल्याला विवेक जागा झाल्यानंतरच वैराग्य मिळणार आहे, लक्षात घ्या. आणि वैराग्याचं परमार्थामध्ये इतकं अपरिमित महत्त्व आहे. वैराग्य नसेल तर परमार्थातला प सुद्धा काढायचा नाही. हां, वैराग्य विहीन जो असेल त्याला परमार्थ साधणार नाही. म्हणजेच आपलं यथार्थ रूप त्याला कळणार नाही, म्हणजेच त्याचा मोह नष्ट होणार नाही, म्हणजेच तो प्रापंचिकातून पारमार्थिक बनणार नाही. आणि याचाच अर्थ त्याला दासबोध जगता येणार नाही. म्हणून दासबोध जगायचा याचा अर्थ विवेकाची प्राप्ती करून वैराग्य मिळवणं म्हणजे दासबोध जगणं आहे. समर्थ म्हणतात, वैराग्यापरते नाही भाग्य. वैराग्या एवढं दुसरं कोणतंही भाग्य नाही आहे. लोलंगते एवढे अभाग्य आणिक नाही. प्रापंचिकांनी विरागी व्हायचं म्हणजे काय व्हायचं? याला उत्तर समर्थांच्याच गुरुपरंपरेमध्ये
योग वासिष्ठात दिलेलं आहे. व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ योग वासिष्ठ? रामरायांना केलेला उपदेश आहे. अंतस्त्यागी बहिस्संगी लोके विहर राघव. वसिष्ठ महामुनी रामरायांना उपदेश करतात, रामराया अरे तू विरागी पुरुषासारखा वागू नकोस, कारण तू राजा होणार आहेस भविष्यात. तुला हा प्रपंच सांभाळून सगळं करायचं आहे, पण हा अनित्य आहे हे विसरू नकोस. आणि म्हणून आतून तू त्यागी राहा, अंतस्त्यागी, पण बहिस्संगी राहा. बाहेरून मात्र तू जणू काही सगळ्यांमध्ये गुंतलेला आहेस असं दाखव. म्हणून प्रापंचिकांनी दासबोध जगायचा याचा अर्थ त्यानं प्रपंच हा अभिनय करायचा आहे आणि परमार्थ हा स्वभाव करायचा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आणि दासबोध जगायचा म्हणजे काय? ज्ञानेश्वरी जगायची त्याचा अर्थ तोच आहे, भागवत जगायचा त्याचाही अर्थ तोच आहे. प्रापंचिकांनी दासबोध जगायचा याचा अर्थ बाहेरून मी प्रापंचिक आहे हे दाखवायचं आहे. दॅट इज युअर ड्रामा. तो ड्रामा असला पाहिजे, आतमध्ये रामा असला पाहिजे, म्हणजे तुम्ही भ्रमाला दूर करू शकता. तेव्हा जसं आता आपण छत्रपती शिवरायांचा विचार करू. छत्रपती शिवराय दासबोध जगले, प्रापंचिकच ना. घ्या उदाहरणं. छत्रपती शिवराय दासबोध जगले. ब्रह्मचैतन्य महाराज प्रापंचिक, 2 लग्न झालेली, शिवरायांची 8. ब्रह्मचैतन्य महाराज दासबोध जगले. किती अशी उदाहरणं सांगावीत. हां, प्रल्हाद महाराज दासबोध जगले. रानडे, गुरुदेव रानडे दासबोध जगले. त्यांचे गुरु तेही प्रापंचिक, त्यांना तर 35 लोकांचं घर चालवायचं होतं. उमदीकर महाराज देशपांडे मुद्दाम सांगितलं. हां, त्यांचे गुरु उमदीकर महाराज. वाडा त्यांचा मोठा उमदीला, जत तालुक्यामध्ये, सांगली जिल्हा. 35 लोकांचं घर चालवावं लागायचं. आणि एवढं सगळं करताना परत व्यवसाय आहेच स्वतःचा, अधिक इकडं मोठे कितीतरी एकर शेती ती बघायचीच आहे, अधिक गावचे देशपांडे म्हणून गावचा सगळा कारभार बघायचा आहे. एवढं सगळं करून फक्त दिवसात 9 तास जप करायचे. देव शंकर श्रीकृष्ण देव हे दासबोध जगले. काय केलं म्हणजे त्यांनी? बाहेर ड्रामा, आतमध्ये रामा, बस हे जमलं पाहिजे. आणि आमचं बरोबर उलट होतं ना. व तुम्ही आमच्यावर फार घसरता राव. आमचं नका ना घेऊ, आमचं मी बघतो ना ते काय आहे ते. तुम्ही फक्त काय असायला हवं ते सांगा, काय आहे ते सांगू नका. अरे काय आहे ते लक्षात येत नाही म्हणून काय असायला हवं हे सांगावं लागतंय ना. जे असायला हवं तेच जर असेल तर असायला हवं वेगळी सांगायची गरज आहे का? 11:30 वाजले, सांगायची गरज आहे का? आहे ना इथं घड्याळ? नाही गरज. पण गडबड ही आहे की जे असायला हवं असं लक्षात न येता जे आहे तसंच असायला हवं असं वाटतंय, ही गडबड आहे. म्हणून दासबोध जगायचा आहे याचा अर्थ जे आहे ते बदलून जसं असायला हवं तसं आहे असं करण्याची इच्छा निर्माण होणं. आणि म्हणून श्रद्धा, विवेक, वैराग्य यांची धारणा करणं, प्रपंच करावा नेट. आधी प्रपंच करावा, 1-2 मिनिटात बोलून थांबतो. आधी प्रपंच करावा नेटका याचा अर्थ काय आहे? हा जीवनाशी निगडीत विषय नाही आहे, हा दिवसाशी निगडीत विषय आहे. लोक जीवनाशी लावतात आणि 80 झाले तरी आधीच चाललेलं असतं त्यांचं. वयाची 80 आली तरी आधीच चाललेलं आहे. पण नंतर कधी आहे? नंतर यमाच्या घरात. हां, असं नाही आहे. दिवसाशी निगडीत विषय आहे. आधी प्रपंच करा म्हणजे एकदा ती कटकट दूर करा. जसं आधी प्रपंच करावा नेटका, एकदा पोटभर झालेलं असलं 2 तास प्रवचनाला बसू शकता की नाही?
का हसताय तुम्ही, मला काही कळत नाही बरं काय. पोटोबा जर झाला नसेल, नाश्ता जर न करता तुम्ही जर चुकून कोणी आलं असेल, प्रवचनात लक्ष लागेल का? कुठं लागेल लक्ष? आता काय बनवलं असेल, आपल्याला डबल खायचं आहे गेल्यानंतर, तसं सांगायला हवं आधीच. तर डबल राहिलं बाजूला निम्मत पण मिळणार की नाही. रविवारचा दिवस आहे, स्वीट डिश असणार आहे, बरोबर आहे. म्हणून एक गोष्ट आपण विचारात घेऊ, ती गोष्ट म्हणजे मला या मोहातून सुटायचं आहे आणि यथार्थ जीवन जगायचं आहे. जे जसं असायला हवं तसं जीवन मला जगायचं आहे. आणि ते जीवन कसं आहे? सर्वस्वमे रामचंद्रो दयालुः, हा विवेक आहे. आणि वैराग्य काय आहे? नान्यम जाने न एव जाने न जाने, हे वैराग्य आहे. आधी विवेक नंतर वैराग्य. नान्यम जाने हा आधीचं चरण आणि नंतर सर्वस्वमे रामचंद्र दयालु हे नंतरचं चरण, असा सिक्वेन्स नाही. पहिले 3 चरण विवेक सांगतात आणि त्याची फलश्रुती म्हणून 4थं चरण तुम्हाला प्राप्त होतं. पहिल्या 3 चरणातला भावार्थ जेव्हा माझ्या हृदयामध्ये प्रकट होतो आणि विश्वास निर्माण होतो की हो, रामरायच माझं सर्वस्व आहे, त्यानंतर अन्य गोष्टीबद्दल, म्हणजे रामरायांपेक्षा अन्य गोष्टीबद्दल. न अन्यम जाने म्हणजे काय? कोण अन्य इथं? रामरायांखेरीज असणारं जे काही आहे, म्हणजेच संसार, म्हणजेच प्रपंच, म्हणजेच ही तात्पुरती असणारी नातीगोती. ही सगळी नातीगोती काय आहेत? अस्थिर आहेत, हे लक्षात येतं. आणि मग तुम्हाला वैराग्य मिळतं आणि तुम्ही म्हणता नान्यम जाने नैव जाने न जाने. 3दा नाही म्हटलेला आहे, सिद्धांत झाला. एखादी गोष्ट ओम शांती शांती शांती, उठू का? उठू नका, 2 मिनटं बोलणार आहे. 3दा शांती म्हणतो, सिद्धांत झाला. वेदमंत्राचा सिद्धांत काय? वेदमंत्र म्हटले तुम्ही, एखादं सूक्त म्हटलं, शेवटी काय म्हटलं? 3दा शांती. याचा अर्थ काय? या सगळ्या म्हणण्याचं पर्यवसान कशात होणार आहे? शांतीमध्ये होणार आहे. तसं नान्यम जाने न एव जाने न जाने, 3दा नकार आला आहे. त्याच्या खेरीज असणाऱ्या गोष्टी नाही नाही नाही, मला त्याच्याशी कर्तव्य नाही, याला वैराग्य म्हणायचं. आणि ह्या 2 गोष्टी आल्या जीवनामध्ये की तुम्हाला दासबोध जगायला तुम्ही प्रारंभ केला. आणि हे करता करता मग तुम्ही राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे, त्या रामरायामध्येच रममाण होता, त्या रामामध्येच तुम्ही स्थिर होता. आणि हीच दासबोधाची फलश्रुती आहे. त्या रामरायाशीच आपल्याला तादात्म्य पावायचं आहे. आणि त्यासाठी श्रद्धा, विवेक आणि वैराग्य याची धारणा आपल्याला करायची आहे. तुम्ही फार लक्षपूर्वक हा सगळा विषय ऐकलात, त्याबद्दल सर्वांना साधुवाद देतो. आणि माझ्याबद्दल वैराग्य न ठेवता तुम्ही मला इथं बोलवलं आणि हा सन्मान केलात की असे अभ्यास करणारे जे लोक आहेत, समर्थांबद्दल, दासबोधाबद्दल ज्यांना प्रेम, आत्मीयता आहे आणि दीर्घकाळ असं जे कार्य करत आहेत, अशा लोकांच्या समोर दासबोधावर आणि समर्थांवर त्या निमित्तानं बोलण्याची संधी आणि या पद्धतीनं सेवा करण्याची एक संधी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल या सर्व लोकांचं मी अभिवादन करतो, त्यांना साधुवाद देतो आणि इथंच माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. समजले.